नमस्कार, मी विजन बोलतोय. विजन 360 मराठीवर आपलं स्वागत आहे. कल्पना करा, एक राज्य म्हणतं केजी ते पीजी शिक्षण पूर्ण मोफत आणि दुसरं राज्य म्हणतं आम्ही विद्यार्थ्यांना दप्तर मोफत देतो. पण इथे ट्विस्ट आहे. या दोन्ही राज्यांना सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मध्ये प्रश्न विचारले जात आहेत. मग खरंच प्रश्न असा आहे, महाराष्ट्र की केरळ, कोणाचं शिक्षण खरंच चांगलं? व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. केरळ 96% साक्षरता आहे, तर महाराष्ट्रात किती टक्के साक्षरता आहे? उत्तर माहिती असेल तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा. माहिती नसेल तर व्हिडिओच्या शेवटी त्याचं उत्तर मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण डेटा, ग्राउंड रियालिटी आणि सरकारी निर्णयाच्या आधारे सत्य शोधणार आहोत. आणि शेवटी मी तुम्हाला स्पष्ट उत्तर देणार आहे. तर सर्वप्रथम समजून घेऊ, भारतामध्ये शिक्षणाचा अधिकार, ज्याला आपण राईट टू एज्युकेशन ऍक्ट अंतर्गत येतो, या कायद्यानुसार 6 ते 14 वर्ष वयोगटासाठी शिक्षण मोफत आणि अनिवार्य आहे. आणि पपील टीचर रेशिओ आयडली 30:1 असावा, ज्याप्रमाणे 30 विद्यार्थ्यामागे 1 शिक्षक. असं ग्राउंड रियालिटी पण वेगळं आहे. कागदावर नियम आहेत, पण प्रत्यक्षात अनेक ठिकाणी ते पूर्ण होत नाहीत. आता पाहूया महाराष्ट्राची स्थिती. महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची स्थिती मिक्स्ड आहे. काही शहरामध्ये चांगल्या सुविधा आहेत, पण ग्रामीण भागात अजूनही मोठ्या समस्या आहेत. अनेक शाळांमध्ये एका शिक्षकावर 50 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. टीईटी पास शिक्षकांची कमतरता आहे आणि डिजिटल डिवाइड म्हणून अजूनही मोठा आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने पपील टीचर रेशिओ बाबत प्रश्न उपस्थित केले. म्हणजेच आरटीईच्या नियमाची अंमलबजावणी योग्य प्रकार होते असं दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने एक नवीन घोषणा केली. सर्व सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर दिलं जाणार. या योजनेमुळे गरीब कुटुंबांना थोडासा दिलासा मिळतो, पण मुलांना शाळेत जाण्यास प्रोत्साहन मिळू शकतं. पण इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. फक्त दप्तर दिल्याने शिक्षणाची गुणवत्ता सुधारते का? जर शिक्षकच कमी असतील, वर्गात 50 मुले असतील, तर दप्तर देऊन खरोखर फरक पडतो का? आता वळूया केरळकडे. केरळ हे राज्य शिक्षणासाठी भारतातच नव्हे तर जगातही प्रसिद्ध आहे. इथे साक्षरता दर 96% पेक्षा जास्त आहे. पासिंग रेट 80% पेक्षा जास्त आहे आणि पब्लिक स्कूल सिस्टीम मजबूत आहे. केरळने वर्षानुवर्ष शिक्षणावर गुंतवणूक केली, शिक्षक प्रशिक्षणावर भर दिला आहे आणि समाजात शिक्षणाचं महत्व रुजवलं आहे. आता केरळ सरकारने एक मोठा निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे केजी ते पीजी पर्यंत संपूर्ण शिक्षण मोफत करण्याची घोषणा. म्हणजे फी नाही, टेक्स्ट बुक्स मोफत आणि काही ठिकाणी डिजिटल सुविधा देखील दिल्या जात आहेत. हा मॉडेल अनेक विकसित देशांसारखा आहे, जिथे शिक्षण सर्वांसाठी समान आणि ऍक्सेसिबल केलं जातं. त्यामुळे केरळने शिक्षणामध्ये इक्वालिटी आणि क्वालिटी दोन्ही साधण्याचा प्रयत्न केला आहे. पण सगळं परफेक्ट नाही. नोव्हेंबर 2025 मध्ये सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ने केरळ सरकारला सांगितलं की काही भागात प्राथमिक शाळांची कमतरता आहे आणि 3 महिन्यात नवीन शाळा उघडण्याचे निर्देश दिले. याशिवाय केंद्र आणि राज्यामध्ये फंडिंगवरून वाद झाले. काही शाळा बंद झाल्या. म्हणजेच एक पॅराडॉक्स तयार झाला. शिक्षण मोफत आहे, पण काही ठिकाणी शाळाच उपलब्ध नाहीत. आता थोडक्यात तुलना करूया. महाराष्ट्राची साक्षरता सुमारे 82% आहे, तर केरळची 96% पेक्षा जास्त आहे. पपील टीचर रेशिओ महाराष्ट्रात 35:1 पेक्षा जास्त आहे, तर केरळमध्ये सुमारे 22 विद्यार्थ्यामागे 1 शिक्षक आहे. महाराष्ट्राने दप्तर मोफत देण्यासारखी योजना आणली आहे, तर केरळने पूर्ण शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. बजेटच्या बाबतीतही केरळ प्रति विद्यार्थी जास्त खर्च करते. त्यामुळे क्वालिटी आणि कन्सिस्टन्सी मध्ये केरळ स्पष्टपणे पुढे दिसतो. पण एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. दोन्ही राज्यांची एक कॉमन समस्या आहे आणि तो म्हणजे इम्प्लिमेंटेशन. कायदे आहेत, योजना आहेत, घोषणा आहेत, पण त्या पूर्णपणे ग्राउंडवर लागू होत नाहीत. महाराष्ट्रात शिक्षकांची कमतरता आहे, तर केरळमध्ये काही भागात शाळांची कमतरता आहे. म्हणजेच दोन्ही राज्यांनी अजून सुधारणा करणे गरजेचं आहे. भविष्यात काय करायला हवं?
महाराष्ट्राने शिक्षकांची भरती वाढवायला हवी, ग्रामीण भागातील शाळा मजबूत करायला हव्यात आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर सुधारायला हवं. केरळने नवीन शाळा उघडायला हव्यात आणि इन्फ्रास्ट्रक्चर गॅप भरून काढायला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दोन्ही राज्यांनी आरटीई कायद्याची पूर्ण अंमलबजावणी करायला हवं. आता सुरुवातीचा प्रश्न, महाराष्ट्र की केरळ, कोणाचं शिक्षण चांगलं? तत्पूर्वी त्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकतो. 82% साक्षरता महाराष्ट्रात आहे. जर क्वालिटी लिटरसी आणि ओव्हरऑल सिस्टम पाहिला तर केरळ पुढे आहे. त्यांची मोफत शिक्षण योजना मोठी आणि प्रभावी आहे. पण सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या निकषानुसार अजूनही दोन्हीही राज्य पूर्णपणे उतरलेली नाहीत. त्यामुळे खरा विजेता तोच राज्य असेल जे शिक्षणाचा अधिकार पूर्णपणे अंमलात आणेल आणि प्रत्येक मुलाला क्वालिटी एज्युकेशन देईल. आता तुमचं मत काय म्हणतं? केरळ की महाराष्ट्र, कोण बेटर? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच फॅक्ट बेस्ड व्हिडिओसाठी आमच्यासोबत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.